नमस्कार. सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात? आजच्या व्हिडिओच्या मार्फत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, सर्वांचे कल्याण व्हावे. आज आपण एक अत्यंत रोचक आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा. मनापासून नम्र विनंती. शौचास जाताना होणाऱ्या या 10 चुका तुमचे आरोग्य बिघडवत आहेत. जाणून घ्या कोणती चूक महागात पडू शकते. मित्रांनो, आजकाल बहुतेक लोक सकाळी शौचास जाताना अशा चुका करत आहेत ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, तर आपण आरोग्यालाही बिघडवू शकतात. चला जाणून घेऊया या चुका कोणत्या आहेत. जर सकाळी उठल्यानंतर पोट पूर्णपणे स्वच्छ नसेल तर तुम्हाला संपूर्ण दिवस कोणत्या त्रासात जातो. काही खाण्याची इच्छा होत नाही आणि शिवाय पोट फुगलेले राहते. जोपर्यंत तुम्ही मोकळेपणाने शौच करत नाही तोपर्यंत हे त्रास कायम राहतो. याच्याशी सर्वजण सहमत असतील की सकाळी ताजे तवाने राहणे किती महत्त्वाचे आहे. कारण जोपर्यंत पोट पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत संपूर्ण दिवस अस्वस्थता असते. थकवा जाणवत राहतो. अनेक वृद्धांना आणि अगदी 30 वर्षांनंतरच्या लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामागे कुठेतरी सकाळी झोपताना काही चुका होतात ज्यामुळे आपले पोट साफ होत नाही आणि आपले आरोग्य बिघडू लागते. त्या चुका कोणत्या आहेत ज्या जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया. हे माता लक्ष्मी, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की ज्याला तुमचा हा व्हिडिओ आवडला आहे आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहिते, त्याने त्याच्या आयुष्यात कोणतेही दुःख किंवा वेदना येऊ देऊ नयेत. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला, शौच करण्याची योग्य वेळ कोणती? आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी शौच करण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 5 ते 6 पर्यंत आहे. खरं तर यावेळी आपल्या शरीरात हवेचा प्रादुर्भाव तीव्र असतो जो शौच करण्यास मदत करतो. क्रमांक 2, सकाळी उठल्यानंतर पाणी न पिणे. सकाळी उठल्यानंतर आणि शौचालयाला जाण्यापूर्वी पाणी न पिणे हे तरुणांमध्ये सामान्य मानले जाते, परंतु हे देखील मुक्तपणे शौचास न जाण्याचे कारण आहे. म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच तुम्ही 2 ग्लास थंड किंवा कोमट पाणी प्यावे आणि नंतर शौचालयात जावे, ज्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक विकार दूर होण्यास मदत होईल. क्रमांक 3, चहा पिल्यानंतर विचार करण्याची प्रवृत्ती. आजकाल अनेक तरुणांमध्ये चहा पिण्याची आणि नंतर शौचालयात जाण्याची सवय दिसून येत आहे. तर ही सवय अजिबात योग्य नाही आणि ही सवय लवकरच बदलण्याची गरज आहे. तुम्हाला हे माहीत असायला हवे की सकाळी सूर्य उगवताच तुमचे शरीर जास्त प्रमाणात आम्ल तयार करू लागते, ज्याने संतुलन राखण्यासाठी तुम्हाला अल्कली आवश्यक असते. चहा देखील एक प्रकारचे आम्ल म्हणून काम करते आणि ते पिल्याने शरीरातील आम्ल वेगाने वाढते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि पोट खराब होते. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून ते सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला हवे. क्रमांक 4, सकाळी उठल्याबरोबर दात घासू नका. कारण दात घासल्याने तोंडात लाळेचे उत्पादन अचानक कमी होते आणि त्याचा संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम होतो. खरं तर लाळेचा अभाव किंवा लाळेचे परिणाम कमी असल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, ज्यामध्ये तोंडाचा कर्करोग आणि अल्सर हे मुख्य आहे. क्रमांक 5, वारंवार शौचास जाण्याची प्रवृत्ती. आपल्यापैकी बरेच जण फ्रेश होण्यासाठी जातात आणि 2 ते 3 मिनिटात बाहेर येतात, ज्यामुळे आपल्याला दिवसातून अनेक वेळा शौचास जावे लागते, जे पोट स्वच्छ नसल्याचे कारण आहे. याशिवाय बरेच लोक बद्धकोष्ठतासारख्या आजारांना बळी पडतात, ज्यामुळे त्यांना शौचास बराच वेळ बसून राहावे लागते. दोन्ही परिस्थिती वाईट आहेत, म्हणून शौचास जबरदस्तीने बसणे आणि वारंवार शौचास जाणे दोन्ही हानिकारक आहे. क्रमांक 6, शौचालय स्वच्छ न ठेवणे. तुम्ही पाहिले असेल की काही लोकांचे शौचालय खूप घाणेरडे असतात. या लोकांना हे माहीत असले पाहिजे की शौचालय स्वच्छ न ठेवल्याने इतर लोकांना किंवा तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. काही लोक बाथरूममध्ये गुटखा थुंकतात, ज्यामुळे ते अधिक घाणेरडे होते. या परिस्थितीत शौचास जाताना तोंड बंद न ठेवल्याने तोंडाचे आजार वाढू शकतात.
जे कोणत्याही व्यक्तीसाठी चिंतेचे कारण बनू शकते. म्हणून शौचालय स्वच्छ ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. क्रमांक 7. अन्न खाल्ल्यानंतर लगेच शौचालयात जाणे. अनेक पोटाचे रुग्ण किंवा काही लोकांना अन्न खाल्ल्यानंतर लगेच शौचालयात जावे लागते. या परिस्थितीत तुम्हाला योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. या प्रकारच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांचे शरीर पातळ असते आणि ते खूप लवकर थकतात. ते कमी शक्ती आणि पातळ वीर्य असल्याची तक्रार करतात. क्रमांक 8. गुदद्वार स्वच्छ न करणे. आधुनिक युगात गोष्टी बदलत आहेत, परंतु शौचापूर्वी गुदद्वार व्यवस्थित स्वच्छ न करणे मल सुकतो आणि गुदद्वार ब्लॉक करतो. म्हणून गुदद्वार पाण्याने स्वच्छ करावे आणि इतर कोणत्याही प्रकारचे स्वच्छ ठेवू नये. ही परिस्थिती तुम्हाला संसर्गाचा बळी बनवू शकते. क्रमांक 8. शौच थांबवू नका. तुम्ही जेव्हा दाब असतो तेव्हा कधीही शौच थांबवू नये, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. शिवाय शौच थांबवल्याने शरीरात आजार होतात. शौच केल्यानंतर औषधी किंवा सामान्य साबणाने हात न धुतल्याने किंवा घाईघाईने हात धुतल्याने शौच तिथेच राहतो आणि रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते. क्रमांक 10. शौच केल्यानंतर हे भाग स्वच्छ करा. शौच केल्यानंतर तुम्ही तुमच्या शरीराचे हे भाग धुवावेत. शौच केल्यानंतर डोळे पाण्याने धुवावे, जेणेकरून डोळे दुखू नयेत. याशिवाय शौच केल्यानंतर आंघोळ न करणे किंवा कुस्करणे न करणे देखील आजारांना कारणीभूत ठरू शकते. इतकेच नाही तर शौच केल्यानंतर हातपाय न धुणे देखील आजारांना कारणीभूत ठरू शकते. तर मित्रांनो, हा होता आजचा आरोग्य संपन्न व्हिडिओ. तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत रहा तंदुरुस्त आणि स्वस्थ. धन्यवाद.